नमस्कार प्रेक्षकांनो, इन्स्पेक्टर मंजू या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपल्याला खूपच इंटरेस्टिंग ट्विस्ट पाहायला मिळतोय। इकडे मात्र सत्या चांगली आर्यनच्या कानाखाली देणारे होय मित्रांनो। आता मात्र सत्याला पूर्णपणे डाऊट आलाय की मंजूच्या मागे लागणारा माथे फिरू दुसरा तिसरा कोणी नसून तो फक्त आर्यनच आहे। हो मित्रांनो, इकडे जबरदस्त ट्विस्ट आपल्याला इकडे पाहायला मिळतोय मालिकेत। आता मात्र आपण काय बघतोय, अतिशय मोठा धक्का बसणारे सत्याला आर्यन जो आहे तो मंजूला आता एका नदीच्या काठेला घेऊन गेलेला असतो। फिरवण्याच्या नादाने त्याने त्याला काही करून मंजूला गोडी गोडी लावून तिला नेलेलं असतं। आणि आता आर्यन बोलतो, वाघमारे मॅडम, आय रिअली लव्ह यू, आणि खूप दिवसांपासून माझ्या मनामध्ये हेच होतं, पण मला सांगायची कधी हिंमतच झाली नाही। आता मात्र मंजूला बसतो धक्का। मंजू मात्र सत्याला सरळ फोन लावून तिकडे बोलावून घेते। सत्या मात्र काकांच्या वेशातच तिकडे आलेला असतो, परंतु आर्यनला माहितीच नाहीये की सत्या हाच काका आहे। इकडे मात्र आता आर्यन आणि मंजू जिकडे असतात तेव्हा तिकडे सत्या पोहोचतो आणि आर्यन आता जेव्हा बोलत असतो की आम्ही दोघं ना इकडे फिरायला नाही तर देवाचं दर्शन घेण्यासाठी मंदिरात आलो होतो। अचानकपणे प्रेक्षकांनो सत्याची एंट्री तिकडे होते आणि आर्यन मात्र थोडासा गडबडतो। तिकडे गेल्याच्या नंतर सत्या मात्र असा भयंकर चिडतो ना, आणि भर रस्त्यामध्ये मात्र त्या आर्यनच्या थोबाडीतच मारतो। इकडे मात्र सत्याचा जो राग आहे तो आता खूपच अनावर झालेला असतो। अजिबात त्याला आता मंजूसोबत कोणी काही फ्लर्ट वगैरे केलेलं आवडत नसतं, तिच्या जवळ कोणी फिरकलेलं सुद्धा आवडत नसतं। होय मित्रांनो, आता येणाऱ्या पुढच्या भागामध्ये आपल्याला सत्याचं हे रौद्र रूप मात्र पाहायला मिळणार आहे। आर्यनच्या बाबतीत आता आणखीन काय गडबड तो करणार आहे हे सगळं पाहणं आणि इन्स्पेक्टर मंजू या मालिकेचे अपडेट पाहणं मित्रांनो खूपच रंजकदार ठरणार आहे। म्हणूनच चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। तर मंडळी, आजच्या भागाच्या सुरुवातीलाच आता आपल्याला असं पाहायला मिळतंय, मंजू आता तिकडे खाली घरामध्ये किचनमध्ये कामं आवरत असते तेव्हा आर्यन तिकडेच असतो। आर्यन आता चांगली मनातल्या मनात जबरदस्त प्लॅनिंग करतो, काही करून आता मला वाघमारेंना डेटवर न्यावं लागेल, माझ्या मनातल्या भावना व्यक्त कराव्या लागतील। मंजू माझ्यासोबत तशी तर येणार नाहीये, आता मी वाघमारे मॅडमला कसं नेऊ, काहीही करून मंजू मॅडमला आता मला बाहेर न्यायचंच आहे। आणि मित्रांनो, आर्यन इतका घाणेरडा विचार आता करतो की तो मंजूसोबत चक्क खोटं बोलणारे। मंजू मॅडम, त्या माथे फिरूचं म्हणजे तुमच्या मागे जो माणूस लागलाय त्याचं लोकेशन ट्रॅक झालंय असं खोटं नाटं सांगू का, म्हणजे त्या माझ्यासोबत लगेच येतील। आणि दुसरीकडे प्रेक्षकांनो, सत्या मात्र आता त्याच्या रूममध्ये आंघोळ वगैरे आवरून घेत असतो। इकडे जी आत्याबाई आहे ती आत्याबाई मात्र डायरेक्ट सत्याच्या म्हणजे काकांच्या रूममध्ये घुसते। मस्त चटक पटक मेकअप करून आत्याबाई तिकडे आलेली असते। आता नेमका सत्या कुठे, तो आता असतो बाथरूममध्ये। आता आत्याबाई म्हणते, मेजर अहो कुठे आहात तुम्ही? मेजर, ओ मेजर, बोला ना मला। सगळीकडे आत्याबाई अशा काही आरोळ्या ठोकत असते ना, तेवढ्यात सत्या आंघोळ करून येतो। आता आंघोळ करून प्रेक्षकांनो तो म्हणतो, अरे बापरे, ही आत्याबाई कशी काय आली इकडे? आता मी काय करू, माझी दाढी तर बाहेर आहे, खूपच अवघड होईल हिने जर मला बघितलं तर। आता मात्र सत्याला टेन्शन येतं, काहीतरी करावंच लागणार आहे असं त्याला वाटत असतं प्रेक्षकांनो। तो फटाफट टॉवेल घेतो आणि त्याचं पूर्ण तोंड मात्र टॉवेलनी झाकून घेतो। इकडे आता प्रेक्षकांनो आत्याबाई तर आली आहे। सत्या म्हणतो, काय आत्या, रूममध्ये डायरेक्ट कसे काय आला तो तुम्ही? मेजर, अहो तुम्ही काय करताय? मी तुम्हालाच भेटायला आले होते, मला महत्त्वाचं बोलायचं होतं तुमच्याशी, तुम्हाला भेटायचं होतं ना, म्हणूनच आले मी। आता मेजर म्हणतात, काय आहे मला भेटण्यासाठी, काय काम होतं तुम्हाला सांगा बरं? आणि वरून काका म्हणतात, थांबा मला थोडं आवरू द्या, माझं सगळं झालं की मी बोलतो तुमच्यासोबत। आत्याबाई म्हणते, अहो मेजर, तुमचा तोंड का लपवताय तुम्ही, चेहरा का झाकताय, दाखवा ना। तो म्हणतो, मी मंत्र म्हणतोय, माझं देवपूजेचा टाईम आहे, मी ते सगळं झाल्याशिवाय कोणालाही माझा चेहरा दाखवत नाहीये, मी तुम्हाला सुद्धा दाखवू शकत नाही असं म्हणून सत्या मात्र आता दुसरीकडे तोंड करून तोंडाला झाकूनच घेतो। आता तो मंत्र म्हणतो मोठ्या मोठ्याने। इकडे मात्र प्रेक्षकांनो आत्याबाई त्याला बोलत असते, मी अजिबात इथून जाणार नाहीये, जोपर्यंत तुम्ही तुमचा चेहरा दाखवणार नाहीये, तुमचं तोंड उघडणार नाहीये ना, तोपर्यंत मी इथून जाणार नाहीये। आता मला माझ्यासोबत बाहेर कुठेतरी फिरायला न्या। तर तो आता पटकन घाबरूनच सत्या म्हणतो, हो बाहेर फिरायला मी तुमच्यासोबत येईल ना। आता मात्र लगेच ती आत्याबाई बाहेर जाते
आणि सत्या मात्र इकडे रिलॅक्स होतो. आता कपडे वगैरे फटाफट चेंज करतो. मोबाईलमध्ये बघतो तर इकडे वाघमारेंनी घरातल्या घरातच मेसेज केलेला असतो. आता मंजू मात्र नेमकी जो आर्यन आहे तो मंजूसोबत असतो. मंजूच्या तो जवळ येतो आणि म्हणतो, हे बघा मंजू मॅडम, तुम्हाला माहिती आहे का, ज्या माणसाला तुम्ही इतके दिवस झालं शोधताय त्याचं लोकेशन आता ट्रॅक झाले. जो माथी फिरू आहे ना त्याला आम्ही ट्रॅक केले, त्याचं लोकेशन ट्रेस केले. आर्यन म्हणतो, होय मंजू मॅडम, मी खरंच सांगतोय. आता मात्र प्रेक्षकांनो आर्यनने मंजूसोबत खोटं बोललं आहे. मंजू म्हणते, आता मात्र मी सत्याला इन्फॉर्म केल्याशिवाय इथून जाऊ शकत नाही. म्हणून मंजूने मात्र आता बरं डोकं लावलं आहे की पटकन तिने आता काकाला इकडे मेसेज केला आहे. ती म्हणते, काकाला सांगून जाऊ ना आपण, म्हणजे कसं आहे त्यांना राग येणार नाही. आपण जर असं न सांगता गेले तर ते रागवू शकतात. आता आर्यनला वाटतं, अरे बापरे, त्या म्हातारड्याला कशाला सांगायचं आता. तेव्हा प्रेक्षकांनो तो म्हणतो, नको नको, काही गरज नाही आहे त्यांना सांगायची, तुम्ही लगेच चला, नाहीतर तो माणूस तिकडून पळून गेला तर माथे फिरू परत आपल्या हाताला लागणार नाही आहे मंजू मॅडम. इकडे मात्र मंजू पटापट सत्याला मेसेज करून टाकते आणि इकडे जाता जाता तो तिला घेऊन चाललेला असतो. तर मंजू आता गाडीवर बसते आणि तशीच फटाफट निघते. ज्या गाडीवर सत्याला आता ती मेसेज करते आणि सांगते, मला आर्यन फिरायला घेऊन आलाय, इकडे मला काहीतरी डाऊटफुल टाकले म्हणून तुला मी माझं लोकेशन टाकते, तो ट्रॅक कर, फटाफट आमच्या मागे ये. सत्या आता लगेच ओके बोलतो. सत्या इकडे मेसेज बघतो आणि फटाफट आता वाघमारेंच्या मागे निघत असतो. त्याला डाऊट येतो, आर्यन फिरायला घेऊन गेलाय म्हणजे मला तर जावंच लागणार आहे, मला तर बघावंच लागणार आहे नेमकं आर्यनचं काय चाललंय. मित्रांनो, काका आता फटाफट तिकडे निघतात खरं, पण आत्याबाई मात्र दारातच उभी असते. आता आत्याबाई म्हणते, मेजर आवरलं का तुमचं, चला आता हातात हात घालते आणि तिकडून जायला निघते. तेव्हा मात्र प्रेक्षकांनो काका घाबरतात. काका म्हणतात, काय आत्याबाई, काय चाललंय तुमचं. त्या ओढ्यात तिकडे माया येते. आता ए महामाया, घे आत्याबाईसोबत थोडं बोला, मला काम आहे. काही नाही. आता तेवढ्यामध्ये आत्याबाई म्हणते, आम्ही बाहेर चाललोत, आमच्या दोघांना मस्त बाहेर आता टाईम घालवायचा आहे, तुम्हाला काही काम आहे का, चला मेजर. मेजर म्हणतात, तुम्हाला उशीर होत नाही आहे का आता. ते जायला निघतात आणि प्रेक्षकांनो दोघे गाडीत बसतात. सत्य आता इतकी जोरात गाडी चालवत असतो कारण त्याला मंजू आर्यनचा पाठलाग करायचा असतो. आता त्याला आर्यनवर इतका काही संताप आलेला असतो ना, म्हणूनच आता सत्य इतकी जोरदार गाडी चालवतो की इकडे आत्याबाई मात्र पुरती घाबरून जाते. तिला आता भीतीच वाटते की हा मेजर काय मला फिरायला नेणार नाही, हा तर मला मारूनच टाकेल. आता मात्र प्रेक्षकांनो गाडी काही सत्या थांबवत नाही. अशी काही फास्ट गाडी मंदिराकडे न्यायला लागतो. जे लोकेशन तिकडे चाललंय तिकडे आता मंजू आर्यन मंदिरामध्ये आलेले असतात, तेच आता लोकेशन असतं. इकडे आर्यन खाली घेऊन येतो मंजूला आणि मंजू मॅडम, हे बघा इकडेच तो माणूस आहे, इकडेच आम्ही लोकेशन ट्रॅक केलं होतं. आर्यन म्हणतो, मॅडम अहो मी तुमच्याशी खोटं बोललो आहे. आता मात्र मंजूच्या पायाखालची जमीनच सरकते. मंजू म्हणते, काय, का खोटं बोललास तू आर्यन, काय झालं, काय कारण आहे तुझं हे फालतूपणाचं बिहेवियर, मला अजिबात आवडत नाही. आता मात्र आर्यन घाबरतो, नाही मॅडम मला माहिती आहे मी खोटं बोललो आहे, माझी चूक झाली, पण मला तुम्हाला प्रपोज करायचं होतं, मला तुमच्यासोबत वेळ घालवायचा होता, तुम्हाला डेटवरती आणायचं होतं आणि तुम्ही अशा आल्या नसताना म्हणून मी तुम्हाला खोटं कारण सांगून इकडे घेऊन आलो. मंजू बोलते, आर्यन तुला काही कळतं का, अक्कल आहे तुला. आर्यन म्हणतो, मंजू मॅडम प्लीज तुम्ही चिडू नका, मी तुमच्यासाठी आईस्क्रीम घेऊन येतो. इकडे मात्र मंजूने पाठवलेला मेसेज सत्याने बघितलाय खरं, पण त्याने रिप्लाय काय दिला नाही म्हणून मंजू टेन्शनमध्ये येते. आता सत्याची ती देवासारखी वाट बघते. इकडे मात्र प्रेक्षकांनो आता सत्या आणि आत्याबाई तिकडे आल्यावर काय धमाका होणार आहे हे सगळं पाहणं खूपच रंजकदार ठरणार आहे. तर मित्रांनो, इन्स्पेक्टर मंजू या मालिकेचे सगळेच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक नक्की करा.